जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परंपार समर्थ योगेश्वर हो तुमका समर्थ योगेश्वर हो तुमका गजानन लीला परंपार सद्गुरु श्री गजानन लीला परंपार जय सद्गुरु श्री गजानन लीला खंडोबा तुम्ही जाऊ नका. उद्या जर पेपरले बातमी छापली पत्रकार लोकांना काल रात्री वर्णा रोहण्याच्या मंदात गजानन बाबाच्या मंदिराजवळ संदीपांचं कीर्तन होतं. किती लोक आलते हो, कुत्रही नव्हतं. ती योगायोग आलं तेव्हा. वंदना आहे खंडोबा तुला. अरे खंडोबा यार येळबईला गेलं भावीला लागलं बरडीला मला रोहण्याची आठवण आहे. बस रे देवा बस. मी काय इच्छा आहे पाहिजे बाबा. फुल म्हणजे आज पत्रकार लोकांवर खुश आहे ते. बस म्हटलं तर बसलं. जेवढं प्रेम देसाल ना तेवढं प्रेम देऊ शकते प्राणी. मात्र प्राण्यांवर प्रेम केलं संतांनी, नाथ बाबांनी गाढवावर प्रेम केलं. नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे लावले. अरे उपाशा पोटी नको खाऊ म्हणले का भाकर फक्त कोणली. तुपाची वाटी घे, तुपासोबत भाकर खाय. आज भाऊ या कार्यक्रमाकरता आदरणीय आमचे गुरुदेव क्रांतीचे पंजाबराव बापू देशमुख तथा ग्रामीण पत्रकार संघाचे आदरणीय अध्यक्ष आमचे माननीय प्रमोद बापू देशमुख तथा अनेक पत्रकार मंडळी, शांताराम भाऊ तायडे तथा संताराम भाऊ तायडे. दोन संताराम आणि शांताराम आहेत. आजी फक्त गाणं निघाल तर शांताबाईवर. तुम्हाला धन्यवाद. तुम्ही माय मावल्या हो. एकादशीचा दिवस आहे, एवढ्या मोठ्या फराळ करून आल्या. तुम्ही तर मनावर घेतलं तर कोणालाही मोठं करता. खरोखर तुम्हाला वंदन आहे. तुम्ही या 12 महिन्यात डोक्यात घेतलं. गावागावातले महादेवाची मंदिर बंद पडले होते बाई, केले तुम्ही चालू हो माय मावल्या हो. पुणे गावातलं महादेवाचं मंदिर चालू केलं तुम्ही. कारण मिश्राजी ऐकून राहिले एक लोटा जल समस्ये का हल. एका गळवेच्या पाण्यात तो एक कल्याण. मी पत्रकार मंडळींना धन्यवाद देईन. काही 1-2 प्रमाणपत्र देण्याचे राहिले. मी आमचे आदरणीय पठाण साहेब क्या नाम है उनका, बिलाल खां भाई पठान. देखो बरो गजानन बाबा के मंदिर में बिलाल खां पठान भाई है ना. ताली बजाओ जरा जोर से. त्या यंत्रणेनं एवढा मोठा खोलातला पोल अचानक आजच पळाव 8 वाजताच पळाव. ही मेहरबानी झालं त्या पोला. अबाई विपत्त बडी भारी. आता हे खंबे पाळणं थांबवायचे असतील तर आम्हाला संतांच्या विचाराची गरज आहे भाऊ. इसको दूर भगाना अभी एक हो जाना. इसको दूर भगाना तो सभी एक हो जाना. सुन लो गाना जी करो अब थोड़ी आई विपत्त बड़ी भारी. भारत वासी को कहीं मारो, भारत वासी को आई विपत्त बड़ी भारी. अब आई विपत्त बड़ी भारी. पंढरीनाथ भगवान की
14 मिनिटं भाऊ आदरणीय माननीय आयोजक समितीला विनंती करतो, आणि ज्यांचा आज जन्मदिन आहे, आम्ही ऐकलं 15 गुंठे दिले, कोण 10 गुंठे दिले. अरे एवढी रोट जमीन देण्यासाठी एवढं मोठं हृदय पाहिजे मावशी. आम्ही बीडीचं थुटूक नाही देऊन राहिलो रे भाऊ, भावासाठी भांडून राहिलो. ज्या कुटुंबाने ही जागा दिली त्याच्यासाठी टाळीचा गजर करा, आणि आपणही काहीतरी देणं शिका. आपण प्रभू रामरायाच्या विचारात ठेव, रक्त रक्ताने भिडलं तर रामायण घडलं, आणि रक्त रक्ताशी भांडत राहिलं तर महाभारत घडलं. आपण रक्त रक्ताशी भिडवा. माय मावल्यांनो, तुम्हाला धन्यवाद. लाईने लाईने लेकर समोर या, लहान लहान झाकणं कृपये समोर बसा. म्हातारे घरी गेले तर चालते, थंडीचा टाइम आहे म्हणून म्हणतो. दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त अनेक खेड्यापाड्यात कोण्या ना कोण्या गावाला हा प्रबोधनाचा कार्यक्रम आदरणीय आमचे पत्रकार बांधव जनजागृती व्हावी म्हणून ठेवत राहतात. आणि अलीकडे पाहतो समाजामध्ये निराशेचं वातावरण ज्यादा निर्माण झालं भाऊ. प्रत्येक माणूस निराश आहे. ते निराशा दूर करण्याकरता संतांचा विचार हा आमच्या जीवनात बदल करणार आहे. आम्ही पाहिलं सुंदर एक लहान मुलगी कीर्तनकार तयार झाली. आमचे गुरव दादा आहे, त्यांचाही मुलगा कीर्तन करते, टाळी वाजवा. आम्ही पाहिलं भाऊ, संतांच्या विचाराकडे लोक तरुण वर्गाचा कौल कमी आहे. मी का म्हटलं लहान लहान मुलं समोर ये, हे उद्याचं भविष्य आहे. परिस्थिती बिकट आहे, एवढं वातावरण गडूळ झालेलं आहे. जो खरं बोली त्याने थांबवल्या जाते, त्याने संपवल्या जाते. परंतु अहो, संतांचे विचार हे मानवी जीवनाच्या कल्याणाकरता आहे. ज्यांनी इथं फराळाची सुविधा केली दर एकादशीला, जीवनात सर्वात मोठं दान आहे अन्नदान, श्रमदान, रक्तदान, हे नेत्रकला दान, शरीर मेडिकल कॉलेजला दान. आज मला काही व्यसन असतील तर ते करा दान, आणि दर पंचवार्षिकी मतदान. हे कोणाला करा ते तुम्ही ठरवा भाऊ. आज आपण गजानन बाबाच्या मंदिरात आलो आहोत. साधू संतांच्या सतसंगानं होते काही जीवनात. सेवेची सत्ता लाभते भक्ताच्या ज्यांनी जागा दान दिली 15 गुंठे पार्किंग साठी. आणि दुसरे जाते आहेत भाऊ, संजयजी मोरे यांनी
मित्र है और पठान साहब, मैं उनको भी धन्यवाद देता हूँ। थोड़ी बार हिंदी बोलने की कोशिश करूंगा, लेकिन मेरी हिंदी तुमने समझ लेना, क्योंकि मेरी हिंदी जरा गड़बड़ करती खेले में क्या है। क्या यार, तुमको मैंने बहुत पाए लेकिन तुम दिसला भी नहीं। 20 वर्षे कोंबडीने उडी फेका। अरे मी हसवतो यासाठी बाबा, हसवल्यानं मनाला माणूस कितीही जीवनात संसारात थकलेला असला, हसल्याने प्रसन्न होते। म्हणून या गजानन बाबाच्या मंदिरात ज्यांनी सहकार्य केलं, या 15 खेड्यातील लोकांना उदंड आयुष्य भेटो। ज्या कॉर्नरला एवढं मोठं वैभव निर्माण केलं आणि आज गजानन महाराजांनी अंधारात पाळलं 1 घंटा काही वाबे खंबाले का, या खंब्याने कोण करणी केली होती काय सांगावं। करणीशिवाय तो पडला नाही रे बाबा। मला या रोवण्याची आठवण आहे। मी 15 वर्षाच्या अगोदर आलो होतो रोवण्यात। माहित आहे बाबू तुले, ट्रॅक्टर पडला होता येईल खाली, माणूस वरून ट्रॅक्टर आणि आम्ही उभे। एवढी वापस गेलतो आजी, बरं झालं तू वाचली कोरोनाच्या काळात। डबल तुकडोजी महाराजच्या जयंतीनिमित्ताने पुन्हा आलो। आज तुमचं दर्शन घडलं, माझं भाग्य भाऊ। माझे गुरु सप्त खंजिरीचे निर्माते सत्यपाल महाराज, त्यांच्यामुळे संदीपांची खंजिरी सुरू झाली। आपण लोक सर्व प्रेम करतात। आमचे YouTube चॅनल चालवतात काळे गावचे, मी त्यांनाही धन्यवाद देईन। ठाकरे सरकार आपला आभारी हो। असा हा संतांचा संघ आहे बाबा। मरणाची म्हणे तुकड्या नवरे व्यंग, डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा, प्रभू रामचंद्र भगवान की आवाज, गोपाल कृष्ण भगवान की, बोलो शिवाजी महाराज की, राम रहीम बाबा की। हमें तो जय लाता तरी जय म्हणतो काय बाबू, तुले राग आला काय वापस बोलावलं तर? लवगी आलती काय तुले? जास्त अर्जंट आली तर त्या मॅटिनवरच गेम बसो। त्याला आता बाहेर जाऊ नको, खंबे तर पडून राहिले पाण्यानं। तू कुठे मंदात चालला, तुम्ही खंबा ओढोईल ना बाबा। गजानन बाबाच्या दरबारात तुम्ही आम्ही सर्व एकत्रित आलो। स्वामी आले, मुखी गजानन बोला, स्वामी आले से गावाला, मुखी गजानन बोला, आले से गावाला, मुखी गजानन बोला, मुखी गजानन बोला, मुखी गजानन बोला, मुखी गजानन बोला, मुखी गजानन बोला।
एखाद्या बाबतीत रात्री येतात रातभर म्हणजे मंदिरात तुम्हाला जागा खुली करून देऊ. आता हे लोक थांबले हे उपकार आहे समजले. आजी माय माऊल्या हो तुम्ही या कीर्तनात एवढे जण थांबले मला आनंद झाला. आणि माय माऊल्यांनो तुम्ही आम्हाला घडवणाऱ्या शिवाजी महाराजाची आई आहेस तू जिजाबाई. बाबासाहेब आंबेडकराला साथ देणारी रमाबाई आहे. या गावच्या सरपंच पदावर बाई आहे. सरपंच पदावर बाई आहे पण कोणाच्या ताकदनं खुर्चीवर बसू शकली नसती बाई तू. सरकारी मुद्द्यावर खुर्चीत बसली असती का तुला सावित्री नसली तर मुलगी सीताजी असती का तुला सावित्री नसली तर मुलगी सीताजी असती का सावित्रीबाई नसती खुर्चीवर बसू शकली नसती. संविधान नसतं माणूस बोलू शकला नसता. मुलगी बाहेर पडली तर मुलगी बाहेर पडली तर. साऊंड वाले कोण्या गावचे काळेगाव आणि तरी चेहरे गोरे नाव कोळेगाव. ओके चेहरा मोठा गजब आहे. काय नाव दादा? विनोद भाऊ बघारे. हे सगळे साऊंड वाले वागा तुम्ही 4-5 जण तुमच्या चुकेल नाही म्हणा. आता महाराष्ट्रातली पद्धत आहे 4-5 पक्ष मिळूनच सरकार आहे. कोणाचंही असो अभिनंदन. याचं मालक कोण? एक मिनिट किती मेहनत घेतली तुम्ही. लाईन गेली तरी तुम्ही सांभाळ. या ना 1 मिनिट या. अरे मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी आहे. टाळी वाजवा. या धन्यवाद आभारी आहो. तर पाय नका लागो. गजब. काळे दादा फक्त हा आमचा आहे वापरते एकच आहे. माफ करता काळे. हे सर्व संतांची ताकद आहे भाऊ. अरे संत कृपा झाली महाराज फवारली. बापूचे आजोबा स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिले आमदार होते प्रमोद बापू देशमुख. यांचे आजोबा आनंदराव बापू देशमुख. आजही त्या खेड्यावरून 10-15 जण कार्यक्रमासाठी आले. देऊळगाव साखरच्या. मी तुमचा टाइम घेणार नाही. बरोबर 10 वाजता कीर्तन बंद होईल. तुम्ही आले भरपूर वेळचे. एकादशीचा दिवस आहे. एकादश व्रत प्रत्येकानं केलंच पाहिजे. शरीर जाग्यावर राहते. आपण संतांच्या विचाराचे पायी आहोत. अंधश्रद्धा मानू नका. श्रद्धा जरूर ठेवा. नाहीतर हे पत्रकार लोक कुठेही जातात आणि त्याच्या घरात जाऊन शोध घेतात. जशी ती बाई बोलली होती ना अमरावतीत गर्भ पिशवी काढली म्हणजे लेकरू झालं. गेले पत्रकार सांग कसं झालं. म्हटले तुम्हाला आम्हाला डोळ्यात भक्ती शिकायला लागेल. असं होऊ शकत नाही बाई. चमत्कार म्हणजे काय? तुकाराम महाराजांनी प्रहार केला त्यावर पण आम्हाला संत खरे कळले नाही. अरे ज्यांनी त्या काळात लोकांना सांगितलं तीर्थी धोडा पाणी देव रोखाला सज्जनी हे मोठे कलाकार आहेत. लाईन झाकण आहे पण फुल पॉवर बाज आहे. नावच त्याचं राम आहे भाऊ. 22 तारीख जवळच आली तुमची. आता अयोध्येमध्ये आगमन होणार आहे. राम दशरथ के घर जल में घराना वो तो
सर्व मरणार आहे. साऊंड सिस्टीम वाले तुम्ही जाणार आहे, पक्षा सहित जाणार आहे. तबला मी मरणार आहोत, तबला पिठी खंजिरे घेऊन जाणार आहोत. एका गावात एक म्हातारी बाई उभी राहिली. जमलं म्हणे बाबा, मी वाचली म्हटलं तू कशी काय वाचली बा? आजी म्हणे बाबा तू असतं म्हटलं म्हणे या गावातले सगळे मरणार. म्हटलं तू वाचली कशी? ती बुडी म्हणे मी या गावातली नव्हे म्हणे बाबा. म्हटलं आजी मरण येणार म्हणजे येणार. म्हणून तुम्हाला आम्हाला धन्यवाद देतो. मी तर सगळ्याचे स्वागत करू शकणार नाही, पण एक जण एकनाथ भाऊ कटरे, एकनाथ भाऊ कटारे, एक मिनिट या इकडे. सगळीच्या वतीनं तुमचं स्वागत करतो. देऊळगाव साखर शाहून आले भाऊ. इंजिन जुना आहे पण महिंद्राचं मॉडेल आहे. बाबर त्याचे बाल पाहिल्यावर आनंद झाला, सगळाच कलर उतरला त्याच्या बालात. कटारे काका अमित मिर्जाबाई वो भी रहते लेकिन आज नहीं आई. क्या हे घेऊन गेलं तर चालते. ते भेटायला तुम्हाला कोरोनाच्या काळात असं समजा. गजानन महाराज की और गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते, गण गण गणात किती वाजेपर्यंत चालू देऊ रे कीर्तन? लाईने लाईने पोरो किती? 12. मी आऊन तुम्ही आव खबरदार कोण उठायची कोशिश केली तर तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापरतो मी. हे डिजिटल कीर्तन आहे. आमचे देव तुम्ही याचा आवाज कमी करू नका. काळेगाव आले, आवाजात कमतरता ठेवू नका. टेंशन मत लो, तुम अच्छे दिन आने वाले हैं. नहीं किसी के पण अपने दोनों के तो हैं. कीर्तन झाल्यावर तुमचे पगलन माले पेटले. पत्रकार बांधव जिंदाबाद. मेला तो शेतकरी रात्रंदिन राबत राहते. साधी चप्पल नाही नवी घेऊन राहिला. अरे नवीन धोतर नाही घेऊन राहिला, एकच धोतर आखेप शिवून राहिला. अरे रात्रंदिन राबत राहतो, पायात नाही जोडा. ऐका गावकरी शेतकरी आमचा भोळा. ऐका गावकरी शेतकरी आमचा भोळा. राबत राहतो, राबत राहतो, पायात नाही जोडा, पायात नाही. जगात सर्वात मोठी व्यथा आहे ती शेतकऱ्याची. दयनीय अवस्था या जगाच्या चालकाची, या जगाच्या मालकाची. ना निसर्ग त्याच्या पाठीनं, ना शासन त्याच्या पाठीशी भाऊ. हे पत्रकार बांधव रात्रंदिवस शेतकऱ्याची दयनीय अवस्था मांडत राहतात. अरे पत्रकाराचं जीवन काय कमी संघर्षाचं आहे बाई? हे लिहिणं एवढं सोपं नाही. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवावा लागते. सर्व ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो. आणि तुमच्या लेखणीमुळे या तरुण लोकांच्या कानी, या तरुणांच्या हृदयात ते विचार पोहोचतात. मी म्हातारेला काय सांगितलं तुम्ही कमी आहे का? तुम्हाला सांगून काय फायदा? 70 वर्षाच्या माणसाची कुठे बॅटरी चार्जिंग होते काय?
काय फायदा 70 वर्षाच्या माणसानं कीर्तन ऐकलं, दारू सोडली, काय उपकार केले? मी म्हणतो ऐकू नका, दारू सोडू नका, उलट जास्त घ्या, जगाचा निरोप घ्या. ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देव. नाही तर लोक नाटक करते, वयाच्या 60व्या वर्षी म्हणते हो मी मटण सोडलं. मटण नाही सोडलं, ते दात पडले. मटणानं तुले सोडलं, तुला ते एखादाचा दिवस भारी चालला बुवा रे. इथंही पाहायला तुम्ही माणूस किती जगला याला अर्थ नाही, जगून केलं काय? मानव कमी जगले, रात्रंदिवस बाबासाहेब समाजासाठी जगले, रात्रंदिवस शिवाजी महाराज दुसऱ्यासाठी जगले. या गजानन बाबाला तर भानच नव्हतं. तुझं सगुण म्हणून की निरंभोरे, सगुण म्हणून की निरंभोरे, सगुण निर्गुण मधात एवढे लोक येणं आणि 1 घंटा लयन त्याग देणं. लयन नाही दिली, खंब्यानं पाठिंबा पाळला. खंब्यानं अचानक पाठिंबा काढला आणि सरकार पडलं. त्या खंब्याला वाटे आता काय तो सरकार बसते. इकडे ताकद होती गजानन बाबाची. एका मिनिटात यंत्रणा सज्ज झाली बा हो. चारो तरफ प्रकाश पडला. प्रकाश. आज आनंद झाला मला. एक मिनिट वेस्ट न द्या. मी माझ्यासाठी नाही बसले, गजानन बाबाच्या मंदिराच्या दर्शनासाठी आले. मी काही कीर्तनकार, फार मोठा महाराज, फार मोठा कलाकार, मी खेड्यातला माणूस. मी आलो इकडून गाडीजवळ काही लोक आले. मला विचारले महाराज कोणता आहे रे? याच्यात कोणी महाराजच दिसत नाही. आम्ही पुरे आपल्यालातले का लगी आणि ते उच्चा पुरा भट्टी पेटवणारा आणि ते कागद उचलणारा, हा जाळाजुळा असल्याच्यानं पैसे मापणारा दिसतो. मी दिसतो गेट वरला. महाराज कोणाला म्हणाव? छत्रपती शिवाजी महाराज. चिंगारी पेटते त्याला आग म्हणतात. संगीतातल्या चालीला राग म्हणतात. जंगलातल्या सर्व उच्च झाडाला साग म्हणतात. मुठभर मावळे घेऊन लाखोंना एकत्रित करणाऱ्याला जिजाईचा वाघ म्हणतात. जिजाबाईचा वाघ म्हणतात. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझा राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझा राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी. बीजी सवार चमकत होती त्याच्या तलवारीची पाठी, बीजी सवार चमकत होती. मी आवाज दिला की आवाज देते भाऊ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खेड्यापाड्यात संगीतातून मांडणारे आमचे मित्र गुरुबंधू आदरणीय महेंद्र भाऊ सावंत आणि दुसरे शाहीर. कुठे गेले? उत्तम काका, उत्तमराव गेले काय? उत्तमराव गेले म्हणजे घरी गेले. वावरात ना, वावरात गेले की शेतात? वावरात गेले भाऊ. उत्तमराव कवी आहे. मी उत्तमराव दादांना मी हसवतो. हसल्यानं तब्येत ओके राहायचे, नाही तर लोक मरेलच असते कधी. काय झालं काय? तुम्ही एवढा काऊन इरल्यासारखा झाला? काही नाही बा. बँकेत गेलो, साहेबाला विचारलं, तहसीलत गेलो, तिथंही विचारलं, पॅन कार्ड लिंक केलं, आधार कार्ड लिंक केलं, आधारले पॅन जोडलो, पॅनले आधार जोडलो, सचिवालय भेटलो, सगळंच करून बसलो. कागद करून थकलो. अरे झालं काय? तरी PM किसानचे जमाच नाही होत राहिले. त्या 2000साठी मरेल. अरे 15 गुंठे जागा या रोड टचची दान करणं. अरे बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःचा विचार
बिल्लापेक्षा सुखी झाले असते. नाही केला विचार स्वतःचा जनतेचा केला. गजानन संस्थांचे चालक शिवशंकर भाऊ पाणी नाही पेले. तुकडोजी महाराज गाडगे बाबा, अरे हा संत असा झाला एक जगात, याचा पोटचा पोरगा मरण पावला. कीर्तनात निरोप आला. बाबा बाबा मुंबईला कीर्तन चालू, बाबा कीर्तन बंद करा. गाडगे बाबा म्हणे कशासाठी? अरे म्हणे तुमचा गोविंदा नावाचा मुलगा, त्याला कुत्रा चावला, तो मरण पावला. गाडगे बाबा म्हणे मग काय करू? अरे म्हणे मुलगा गेला, कीर्तन बंद करा, घरी चला. गाडगे बाबाने उत्तर दिलं म्हणे कीर्तन कशासाठी बंद करू? अरे म्हणे मुलगा गेला ना. अरे म्हणे गेला तो गेला, मी गेल्यानं तो जिवंत होईल का? नाही होऊ शकणार. मग माझ्या समोर लाखो जनसमुदाय आलेला आहे, लाखो रुपये खर्च करून लोक आले, पेट्रोल डिझेल. मग एवढ्या लोकांची निराशा करू? माझी भक्ती देवाची म्हणजे काय? लोकांनी सोबत इमानदारीनं वागणं, याचं नाव देवाची भक्ती आहे. लाखो लोक आले, मी कीर्तन बंद करत नाही. मी गेल्यावर माझा मुलगा जिवंत होऊ शकत नाही. उलट कीर्तनात गजर घेतला, अशमर्थीन कोठान कोठी काय अरे म्हणून ते जगाचे संत झाले. तुम्ही आम्ही मरणार आहोत. एक तर कोरोनाच्या काळात वाचलेली पिसाव, कोरोनानं अच्छा वालीची थंडी केली बाई. आमची तर जिरोली कलाकाराची विचारांना महेंद्र बोलले 2 वर्ष घालतो आम्ही. हिंगोळे नको, भैरवाला ॲटम भेटते खायला. घरी एकाची ॲटम, सकाळी साधं वरण, संध्याकाळी तेच फोडणीचं. हाशिंद काय नाही तर मास्क लावून झोपून राह. आमची झाली काय साऊंड वाली विचारांना ठाकरेले. गाव ठाकरे हो, कोरोनाच्या काळातच घडली की नाही तुम्हाला? तुमच्या भोंग्यात पुरे झाले धसले होते. तुम्हाला काय वाटून राहिलं? आधी मतलबी लोकांचा परिचय कोरोनातच झाला. नवरा बायकोचं किती प्रेम आहे हे कोरोनातच समजलं. नवऱ्यावर बायकोचं किती प्रेम, बायकोवर नवऱ्याचं किती प्रेम. नवऱ्याला कोरोना झाला तर बायकोनं दरवाजाच्या खालच्या फटीतून काढते. जेवढं आहे तेवढंच काय, मागू नको. हा नावशील तर निगेटिव्ह नाही पॉझिटिव्ह. आजही कोरोना, पण एक केलं कोरोनाला माहिती. त्या मुलीला जिंदगीत इंग्लिश न बोलता येते, मुली इंग्लिश बोलावं. प्रत्येक मुली म्हणे क्वारंटाईन केला, क्वारंटाईन केला. एका बुढीला तो कोरोना गेला पण क्वारंटाईन नाही आला. ते बुढी म्हणे क्वारंटाईन केला म्हणे. हसत राहा. मी तुम्ही आले एवढा हसवतो, 6 महिने अटॅक येणार नाही. आणि ते पैसे वाचले ते या मंदिरात आणून द्या. या मंदिराचं काम झालं पाहिजे. देवाला देत राहा, देवाचं खाणं बंद करा. देव देवाला देईल, तुम 1 पैसा दे दो वो 10 लाख देगा. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा. पत्रकार बापू आदरणीय, मला 20 वर्षापासून माझ्यावर प्रेम करतात. प्रमोद बापूचं प्रेम आहे तेवढंच पंजाबराव बापू देशमुख आहेत मागे बसेल. गुरुदेव क्रांती खेड्या पाण्यात कार्यक्रमाला फिरलो. मी 25 वर्षापासून कीर्तन करतो. मला एक खंजिरीत व्यसन द्या. माणूस किती जगला याला अर्थ नाही, जगून केलं काय. नाही तर लोक म्हणते 120 वर्षाचा म्हातारा होऊन मेला, काय फायदा केला त्यानं? शेजाऱ्याच्या कामी नाही आला. त्यापेक्षा 60-60चे 2 पुरले. फालतू पाहुणे तंग आणलेले का 50 के बाजून खाली काढला, 50 के वरती टाकला. शेवटी पाहुणे विचारात पडले, किती खेबांगुरून येतं मी बुवारे, आता मेल्यावरच बोलावजा. पण हे संत गेले, यांची अजरामर आठवण आहे. पाहू पत्रकार दिनया शास्त्री, आद्य पत्रकार. समजले माय मावळ्यांनो, तुमच्या पाया लागतो. अंधश्रद्धा डोक्यातून काढा. लेकरांना शिकवा. लहान लहान पोरं बोला,
मी तुम्हाला पुस्तकं देतो रे. लाईनी पोरं बोलली म्हणजे मला आनंद येते. त्यांना कोणता कट मारला हो मावशी? 15 कटिंग केली हो बाई त्यानं. असा मेंदू कट मारला त्याला. अशी कटिंग पाहिजे मेंढराची करून. मेंदू कट, मेंदू कोंबडा कट, पूरं कापते वरचं उभो. नवीन नवीन फॅशन निघाल्या ना. पहिले गरिबीने लोकांची पॅन्ट फाटत, आता जाणून होती फाडते. कोणती फॅशन व्हायला का? त्या फॅशनने लय कचरा केला. संस्कृतीचा बट्ट्याबोळ झाला. हे कीर्तन तुम्हाला पटणार नाही, नाही पटलं तरी चालेल, पण या रूढी परंपरा घातक गोष्टी या घडत आहेत, त्याच्यावर प्रकाश टाकला पाहिजे. देवा धर्माचं तुम्हाला पता आहे. रामायण महाभारत का ऐका लागते? अरे रामायणातला आदर्श घ्या लागते. चौघ भाऊ एकत्र राहिले, भांडले नाही. चौघ भाऊ प्रभू रामरायाचा आदर्श आहे. गैरनीती केली नाही रामरायानं. अरे पत्नी केली नाही दुसरी, तर भावासोबत बेमानी केली नाही. आणि रावण मारल्यानंतर इष्टेट भेटत होती. लंका रावणाची रामाची होत होती. पण रावणाचं युद्ध झालं. युद्धात रावण संपला आणि विभीषण उभा होता. विभीषणाला सांगितलं रामरायानं, अरे म्हणे मरणांती वैरव तो विसरत असता. रावण गेला, आता रावणाची अंत्यविधी तुलाच करावा लागेल आणि हा मुकुट तुझ्या डोक्यावर चढवावा लागेल. हा प्रभू रामरायाचा आदर्श आपण घ्या. भाऊ भाऊ भांडू नका, दुसऱ्याची इष्ट दाबू नका. कोण बसवली असेल तर कुळ कायद्यातून सोडून द्या. मला लागते लिहून ठेवा, मेल्यावर आपली पुण्यतिथी होत नाही. प्रभू रामरायाचा आदर्श घ्या, नाही तर आम्ही रामायण ऐकून राहिलो आणि दोघं भावाची हिशे वाटली असते लाईना भोवडाबरीच घालून राहिलो. काय ऐकत रे रामायण तू? हे कीर्तन कटू सत्य आहे, पाया लागतो. सीता रावणानं पळवली मान्य आहे, एवढंच सांगतो आम्ही. फक्त रावणानं पळवली, पण रावणानं पळवली पण सीतेच्या अंगाला धक्का लावला नाही. रावणाने प्रश्न केला रावणाच्या पत्नीने मंडोदऱ्यानं, म्हणे कारभारी सीता तर लय ताकदनं पळवली, मग इच्छा करून नाही पुरी गेली. रावणानं उत्तर दे म्हणे, शांतपणा करू नको, टेन्शन देऊ नको. तुला वाटत अशी मी मनावर घेतलं तर सेकंडरी इच्छा पूर्ण करू शकतो आणि मनावर घेतलं असतं तर कधी इच्छा पूर्ण करून मोकळा झालो असतो. पण ऐकून घे, जेव्हा सीता पळवली तेव्हा एका साधूचा वेश घेतला, वेषांतर केलं आणि भिक्षा मागताना माझ्या मुखातून एक शब्द निघाला, भिक्षा वाढ ग माय. मी माय या शब्दाला कलंक लागू दिला नाही. रावणानं सीता पळवली पण सीता मातेच्या अंगाला धक्का लावला नाही. आता जाऊन बाबर डेपोत सीता 1 रावण 50. सीता विचारत पडते कोण्या कोण्या रावणापासून वाचू. म्हणून तुमच्यातल्या आता सावित्रीबाई, जिजाबाई, अहिल्याबाई, जिजामाता निर्माण झाली पाहिजे. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी तुम्ही क्रांती करू शकता बाया हो. तुमच्याही पाया लागतो. म्हणून लहान लहान पोरांनो रामायण, महाभारत, गीता, संविधान, बायबल, कुराण वाचा आणि आदर्श ज्ञान ग्राम गीता वाचा. गावाचं कल्याण करा. समजले? डॉक्टर पंजाबराव देशमुखांचा खडू, गाडगे बाबाचा शाळू, तुकडोजी बाबाची खंजिरी, माझे गुरु ज्यांनी 7 खंजिऱ्या वाजून प्रबोधन केलं, माझ्यासारखे तरुण निर्माण केले. रोण्यावासियांना प्रार्थना आहे, दारू पित असाल तर देऊन टाका. तुमच्या गावात तर पेतच नाही म्हणा कोणी. हे गाव अत्यंत निर्व्यसनी आहे. या गावात दारू कशी प्याव हे समजत नाही. काय म्हणत असतील याची गच्ची दाबो बाई. हा लय सबरून राहिला. याने काय माहित आहे याचा वावसा किती पेते. कोरोनाच्या काळात दारूने भेटली तर सॅनिटायझर पेला बाबा. समजले? या कार्यक्रमाच्या आयोजक कार्यकर्तेला मग बिलाल खां पठाण तो है, लेकिन शांताराम भाऊ तायरे भी है. तो श्री कृष्ण दादा मन छुटे हे मन छुटे भाऊ. मन छुटे काका, तुमचं मन छुटते काय? मन छुटे. पण
आज त्यांचा वाढदिवस आहे भाऊ. सचिन दादा भाऊ धनंजय गोतमारे आणि दादा सचिन दादा बहुरूपी आहे. मी गोतमारे भाऊली विनंती करतो त्यांचा सत्कार आदरणीय. गोतमारे कोणते मारे काय बरं वळणं एलवंती वळणं गोतमारे. या गोतमारे शालही तुमची हारही तुमचा सत्कार आमचा. या गोतमारे टाळी वाजवा. बार बार दिए गाए तुम जियो हजारो साल साल की है यार तू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू, हैप्पी बर्थडे टू. याच्या एवढं उच्च होऊन पाहिलं मी. हे अमिताभ बच्चन पेक्षा उच्च आहेत. म्हणून तर अमिताभ बच्चनवर कोरोनानं प्रेम केलं तर डबल फिवर. असत रामाला खंजिरीत व्यसन द्या. दारू पित असाल तर पिऊ नका. वाईट व्यसन करू नका. लहान लहान पोरं बोलारे वाईट व्यसन करायचं, वाईट काम करायचं, वाईट विषयाकडे जायचं, माय बापाची सेवा करायची. लग्नापर्यंत बरोबर हा म्हणणार आहे. ये बरोबर बोलला. ये लवकर हा म्हणणार आहे. लवकर ये ना. अरे ये ना बोलला ना. हा म्हटल्यावर येत नाही. ये लवकर ये. येऊ दे ना वाजी. आपण नको भाई तो आता दबत नाही. ये इकडे ये. जल्दी आ जा. मी खातीदार फक्त आपलाच माणूस निघाला. माळकरी माळच आहे ना. वा पवित्र ते गुळ पावन तो देश. हरीचे दास जन्म घेती, तिथे हरीचे दास जन्म घेती, हरीचे दास हिंडून राहिला. 17 पक्ष कोण बदल तर एका जागी थांबणं. मैक जवळ धर. मैक जवळ धर. तू बोलून ठेवू नको ना. भारत माता की जय. गजानन बाबा की जय. दादरूबी बाबा की जय. बोलो गुणवंत बाबा की जय. साई बाबा की जय. डॉक्टर पंजाबराव देशमुख जी की. भारत माता की जय. काय नाव बाळा? मैक मध्ये बोल. नाव सांग. घेऊ नको. शिवम. कोण्या गावाचा? वरणा. हे वरणा. इकडे रोना. वरण्याहून रोना. मनात गजानन बाबा. मैक जवळ धर. शिवम जीवनात दारू प्यायची, वाईट व्यसन करायचं, तंबाखू खायचं, आई बाबाची सेवा करायची, लग्नापर्यंत. काय व मावशी तुझ्या 7 बाऱ्याचा वारलता. तू येच दिवसभर कापूस वेचत राहा. रात्र दिवस मेहनत करत राहा. काय नाव? शुभम. मैक मध्ये बोल. मैक मध्ये बोल. शुभम तुले जन्म कोण दिला? मैकच्या जवळ बोल. मैक असा जवळ तोंडाजवळ. जन्म कोण दिला? कपडे कोण घेतले? बापाला काय विरोधी पक्षात बसवतं का? अरे शुभम माझं वैभवाने काऊन नाराज करून राहिला. याचा आवाज वाढवा. ठाकरे साहेब तुमचंच काम आहे पुढे. म्हणले भारत माता की गाडगे बाबा की जन्म कोण नेला? कपडे कोण घेतले? ओके. तरी त्यानं दोन्ही भाषा ठेवल्या. इंग्लिशही ठेवला आणि मराठी घेतली. बाबाला इंग्लिश मध्ये टाकलं, आई मराठीत ठेवलं. ओके. मग बाबू याची सेवा लग्नापर्यंत.
हे कीर्तन, हे मंदिर, हे कशा करताय? लोक म्हणते कीर्तनानं माणसं बदलत नाही, शब्दानं परिवर्तन होत नाही, अरे शरीराच्या वाक्यानं बदल होत नाही, प्रबोधनानं लोक बदलत नाही असं म्हणते. मंदिरात गेल्यानं माणसाचं मन चंचल मन जाग्यावर येते. ही मंदिराची ताकद आहे, पवित्रता आहे. पहा कसा बदलला 5 मिनिटात. जर नाही बदलेल तर कीर्तन बंद करेल. मग मी शपथ घेतो की मरेपर्यंत मला सांग, तू मायबापाची सेवा लग्नापर्यंत की मरेपर्यंत? त्याला दुसरी बाजू काहीच नव्हती ना. मग मी शपथ घेतो की मरेपर्यंत मायबापाची सेवा करतो, सेवा करेल, जीवनात दारू पिणार नाही, मटण खाणार नाही, मित्रांना पासली अपमान करणार नाही. काला गेला तो आजी, तो मतदानाच्या पहिल्या रात्री बिघडला. हो बाई, मित्रांना पासली तर बेशीत काय याच्यासाठी प्रबोधन आहे, समजले? बोलते हे जन न देखवे डोळा, मनुनी कळवळा येतसे, मनुनी कळवळा येतसे, मनुनी कळवळा येतसे. घेत नाही, आपण नियमाचं पालन करणारे आहोत. चाललं काय आजोबा? आप्पाजी, आप्पा म्हणजे पोहारे फराळाचं केलं ना, फक्त भूक लागली ना बाबू रे. मी हसवतो, खुश राहा. अरे आपली भाषाच अशी आहे, झोपीत हसायचे. फक्त म्हणजे शुभमचा निकाल. दारू प्यायची? तू लहान आहेस बाळा, तू लहान आहेस. कितवीत आहेस? 4थीत. कितीतलं पोरग? 4थीतलं. काय त्याला याच्यातलं समजणार? हे तर त्याला जसं घुमवलं तसं घुमवल्या जाते. अन्यात तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवली, मला गोळे इथं जाळायचे आहे. अरे 20-20 वर्षापासून काही सत्य नाही ना, मायबाप काढून दिलेले आहे. समजले? 2 पोरं असतील तर दोघांना मायबाप वाटून घेतले. एकानं माय घेतली, एकानं बाप घेतला. बाप याच्या हिशावर दिला, माय त्याच्या हिशावर दिली. वारी मात्र काही तीर्थाची सोडली नाही. अरे वारी कोणीच तीर्थाची सोडली नाही, पण जिवंत देवाची देवीची फजिती केल्याशिवाय राहिला नाही. अरे माय याच्या हिशावर, बाप त्याच्या हिशावर 2 पोरांना मायबाप वाटून घेतले. म्हातारा सकाळी उठला, त्या पोराच्या ओट्यावर बसला. बुडी सकाळी उठली, या पोराच्या ओट्यावर बसली. बुडा विचारते बुडीला सकाळी, झालं चहा पाणी? बुडी म्हणते, आमच्या घरी दूध नाही आणलं. आमच्या घरी त्यानं 2 लेकरं जन्माला आणले, त्याची हिशे वाटली. रात्रभर ऐकू नका. पत्रकार दिनानिमित्त
सगळ्या जगाला विसर, माय बापाले विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजून त्यांनी काया काया झिजून तुझ्या सिरावर भरली सुखाची नादर गेला, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, आई बाप जीवन नाही केलीस तू रे सेवा, आता मेल्यावरती कशाला करतोस देवा देवा, आता मेल्यावरती कशाला करतोस देवा देवा, काळूजीला पिंड फक्त उठवसी, काळूजीला पिंड फक्त उठवसी, नंतर तू जेवाया. हे मोठं कलाकार आहे, याचा संचय आहे भाऊ. हे राम काळमिंग आहे, राम कुमार काळमिंग यांचा स्वतंत्र संचय आहे, गारवा ग्रुप. हा तर म्हणते आजी, पण याच्यापेक्षा याची बायको सुपर म्हणते. तुम्ही म्हणसाल एवढा ठेंगणार गेले लग्न नाही झालं का याचं, त्याची पोरगी म्हणते. पण त्यांचा संचय, आमच्या सोबतचे कलाकार आहेत तांबट, त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, ते 1 महिना सुट्टीवर आहे, तर हे 1.5 महिन्यापासून सोबत आहे. पण आवाज दिला की आवाज देतात ते. फिरतीचं झुळझुळ पाणी वाऱ्याची मंजूळ गाणी, त्या पाण्यानं नसतं खंबा पडला तरी फिरतीच म्हणतं काय, सांग खंब्याले, अरे हा देह कसा आहे, पाण्याच्या बुडबुड्या वाणी, पाण्याच्या बुडबुड्या वाणी, या देहाची काही गॅरंटी नाही. रोड नाही, ऍक्सिडेंट झाला संपला. म्हणून परमार्थ करा. या मंदिराला एवढं मोठं ज्यांनी सहकार्य केलं त्यांना धन्यवाद. मी एकटा काही करत नाही. पीटी वादक आहे गणेश पिसाळ, तबल्यावाले मुन्ना सोनोनी मुन्ना, 2.5 लेकराचा बाप आहे मुन्ना. हे नाव मोठे खतरनाक आहे. नाव प्रकाश, समजले, समाधान, नाव समाधान. घरच्याही लग्नात पहिल्याच पंक्तीत जेवायला बसते समाधान, तरी समाधानच होय घेतो तो कावऱ्या होय. प्रकाश, प्रकाश भाऊच्या बाईचं नाव ज्योती. 4 लाईट लावले तरी दिसत नाही ज्योती. ज्योती नाव धर्मराज, पण जन्मराव धर्मच नाव. मी तुम्हाला हसवतो, खुश राहा. हे रे खेड्यातली भाषा आहे, झोपीत आहे, प्रसन्न राहा. मला लागते, लिहून ठेवा. तुम्ही आम्ही वाचलो कोरोनाच्या काळात. या देहाकडून चांगले काम करा. इमामानो गेले, बाबासाहेब गेले, स्वतःचा मुलगा मांडीवर मरण पावला, दुःखी नाही झाले. शिवाजी राजाची तारीफ दुश्मनाने करावी ही ताकद कमावली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी राजाची तारीफ औरंगजेब करतो. शिवाजी राजा गेले याची बातमी औरंगजेबाच्या कानावर आली. औरंगजेबाने डोक्यातले टोपरं काढलं. शुभ करता अल्लाहकडे नमाज पढ़ले, हे अल्लाह मेरी और शोभा की दुश्मनी थी, लेकिन शिवाजी राजा जैसा राजा नहीं मिलेगा. तेरे दरवाजे खुले कर अल्लाह, क्योंकि इतना अच्छा राजा आ रहा है. जिन राजों के राज्य में यह मंदिर था, वह मस्जिद थी, वह मस्जिद थी, वह मंदिर भी था. महिलाओं पर अन्याय अत्याचार नहीं होता था. मणिपुर जैसी घटना नहीं घटती थी. अरे महिलाओं पर अन्याय अत्याचार तो होता ही नहीं, पर किसान के खेती पर कर भी लगता नहीं. इनका नाम था छत्रपति शिवाजी महाराज. सुनेरी वर्षों बदल मला, सुनेरी वर्षों बदल मला,
पुस्तकात पाय भिंजीवंत हाय गळ्या भिंजीवंत हाय गळ्या भिंजीवंत हाय उतराचा पाहू नको पुस्तकात पाय उतराचा पाहू नको जात नाहीत रातभर आज पण या खंजिरीत व्यसन दे पोरापोरीचे लग्न सामुदायिक लावा कमी पैशात लावा आणि बहिणींनो मी तुमच्या रक्ताचा भाऊ नाही धर्माचा भाऊ म्हणून पाया लागतो 10 मिनिटं घेतो आजची परिस्थिती भयानक आहे भयानक वातावरण आहे इथं एवढं बचून बोला लागते बाई हे पत्रकार लोक एका मिनिटात अच्छा वाले ना पाहिलं कधी उद्या ना खंबा सांगतील हे तर मग म्हणते कोणी पेपरला खंबा जाईल उद्या हे पत्रकार लोकांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा कारण याचं जीवन म्हणजे एक संघर्ष आहे अनेक पत्रकार संपवले गेले अनेकांना धमक्या येतात पण ही भेट नाही जसे आम्ही लोक रात्रंदिवस हिंडतो माझे गुरु 55 वर्षापासून कीर्तनाला हिंडून राहिले चाकू हमले झाले त्रास दिला पण मरणाले वेले नाही माझ्यासारखे 50 जण तयार केले संदीप पाल नव्हे तर रामपाल अक्षयपाल ऋषीपाल पंकजपाल पवनपाल 35 पाल आणि मी तुमच्यातला एक मी काही महाराजावर खेळ्यात मोठा आणि महाराज व्हायला तरी पुरते काय महाराजावर लोकांचा भरोसा कुठे राहिला महाराजची तर पुरी कटिंग केली मोबाईलवर महाराज बोलावलं एक गेम आला ना महाराज मोबाईलवर जंगली रमी पे आओ ना महाराज वहां पे महाराज मोबाईलवर प्रगती केली बाई कीर्तनकार बाई बसला इथं धन्यवाद त्या कीर्तनकार बाईच्या आईला धन्यवाद देतो तिच्या बाबाचा सत्कार झाला पण त्या पोरीची आई आली काही धन्यवाद देतो बाई कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाठी देवा कीर्तनकार पोरगी पोर हरिपाठ करा प्रार्थना करा बुद्धवंदना करा नमाज पढा मिळून मिसळून राहा हे जातीपातीचे भांडण विसरा एकोप्यानं या आपल्यापेक्षा दारूवाले पुरले ते संघटित आहे 30 वाल्याले 30 वाला भेटल्याशिवाय एका जागी जात नाही ते दोघे 60 झाले ना मग रोडनं जातात आणि मग खामगाव येईपर्यंत पुरं खामगाव विकत घेतात तुम्हाला समजता काढून टाके कापून टाके दारूवाले लय चांगले लोक आहेत प्रेमळ आहेत ते दयाळू आहे कृपाळू आहे पण ते तर संत देऊन टाका आणि बायावर त्याची पण तुम्ही करू शकता तुम्ही काही करू शकता मनावर घेतलं तर त्या मनावर घेतलं ना तर काही करू शकतो तू काही गावातले महादेवाचे मंदिर लटलट कापून राहिले एवढं पाणी आपटून राहिली व तू एवढं पाणी एक गळवा सांगत ना शर्माजीनं मिश्राजीनं तू बसून राहिली भरणे पण चांगलं आहे मंदिराचं बाहेर आले त्या निमित्तानं तुकडोजी महाराजांना त्या मंदिरातल्या लोकांना जावा जागवलं अहो मंदिर आदर्श दिला कोणाचा तुकोजी महाराजांना आदर्श कोणाचा दिला सावतोबाचा आदर्श दिला कला आहे हे चांबडे वेगळे हे भाऊ हरणीचं चांबडं हरण आणि हे हरण किती महाग आहे सलमान खानलेच माहित आहे हे बकरा खाणाऱ्याने माहिती आहे हे घोरपड कलर सगळ्याच आहे हा भगवा माननीय उद्धवराव ठाकरे साहेब शिवसेना कोणाची अंका चिटको कर्ज माफ हा दुसरा भगवा शिंदेगड हे निळा कलर भीमसेना रामदास गोवाटोले गो कोरोना
आम आदमी 200च्या वर युनिट फिरले, वीज बिल माफ. ये MIMB है, एक कांग्रेस, भारत जोड़ो अभियान, ये मोदी सरकार, अच्छे दिन आने वाले हैं. ये राष्ट्रवादी 1, राष्ट्रवादी 2. हा पिवळा कलर, महाराज की जय हो. ये आपकी बार किसान सरकार. ये है नवीन पक्ष वरती आहे माननीय उद्धवराव ठाकरे साहेब, मधात आहे संभाजी ब्रिगेड, खेळकर साहेब, खाली आहे वंचित बहुजन प्रकाशराव आंबेडकर. समजले? ये है तनसे मनसे दिल से बांधा होंगे. हे अपक्ष आमदार बच्चूभाऊ कडू प्रहार का फटका, आंबेडकर का नेता. सोडला का आम्ही कोणता पक्ष? तुम्ही बसता गावात मोर्चे पाळत. शीट कशी पडली, शीट कशी पडली, पडू दे पडू दे. सिटीचं टेन्शन घेऊ नको. तू वावरात जाऊन पाय गांजर गवत कसं वाढलं. काही नाही खरं, याच्यात 5 वर्षाच्या कारकिर्दीत टीव्हीवर भांडण्याशिवाय काहीच नाही भेटलं. समजले? काम पडलं तर सगळे एका जागी येतात. आपण गावात मुर्दे पाडतो, पाया लागतो, भीक मागतो. राजकारणात आपापला विषय आहे, कोण कोण आहे पक्षाचं तुम्ही पहा. पण बाबासाहेबाला एक तरुण पोरगा भेटला होता, शाहीर. बाबासाहेबाले म्हणे मला राजकारणात बोलायचे. बाबासाहेबांना त्याला सांगितलं, शिकला किती, करता काय, 2 पैसे कमावण्याची अक्कल येऊ दे. क्रांती हे उपाशापोटी होत नाही. 2 पैसे कमावणं शिक. स्वतःच्या भरोश्यावर उभा राह. काळेगावचा साऊंड इथं बोलावला. समजले? आम्ही जरी बोंबून राहिलो, ते जरी फोटो फिरून राहिले, फकट आहो का आम्ही? तुमचं पेट्रोल गेलं, डिझेल गेले, बेदमही झाले, आम्ही घेऊन जातो तुमच्यापासून. आम्ही जीव तोडू तोडू सांगून राहिलो, मी काय फुकट आलो का? लोक म्हणतील मग काय फायदा ते, पण मरेपर्यंत जास्त घेणार नाही. पत्रकार बांधवांना सगळ्यांना विचारून घ्या, कारण मला माहिती आहे काही खरं नाही. पैसा सोबत येत नाही, मेल्यावर कोणी कोणाचं नाही, काही नाही जगात, कोणी कोणाचं नाही. महत्वाचा विषय आहे, राजकारणाचा लोड घेणं बंद करा. म्हणून तर निसर्गानं यंदा असं चक्र पलटवलं. निसर्गानं काऊन असा विचार केला यंदा, असं भलतच पाणी कोण येऊन राहिलं हवतचं. यंदा उन्हाळ्यात पावसाळा होता, मागच्या उन्हाळाभर पावसाळा, पावसाळ्यात हिवाळा. समजले? काऊन केला असं निसर्गानं खालच्या राजकारणाचा अभ्यास केला. का कोणताही पक्ष कोणाला भेटून राहिला आणि सरकार तयार होऊन राहिलं. आपण कुठे लोट घेतो बाई यायचा. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा. इकडून ढग साहेब फोन लावत, हॅलो ढग बोलतो. तो पंजाबराव ढगले निसर्ग म्हणे, बारिश में मत बोलना, अवकानी पानी तुम्हारे हाथ में है, लेकिन बारिश का नहीं देता तुम्हारे हाथ में. तुम कितनी भी तारीख बताओ, वो वक्त आता ही नहीं. लेकिन अभी बताओ पंजाबराव ढग, कल बारिश आने वाली है, आताच. क्योंकि अवकानी ढग पंजाबराव ढग के हाथ में है, लेकिन बारिश के वक्त के नहीं रे बाबा. पंजाबराव ढगही ओढगी शिक सांगतात भाऊ. हसवतो यासाठी खुश राहा, पाहायला लागतो निसर्गाचं चक्र रे. यंदा तर लग्न मंडपात लग्नाच्या सरीत नवरदेव विचारात पडला होता, लग्नात कोट घेऊ की रेनकोट घेऊ बे. दुकानदार विचारात पडले होते, अबे लका काय ठेव लग्न मंडपाच्या सरळीच्या मोसमात, शेत्रे आणाव की कूलर आणाव. अरे निसर्ग आपण चुकवला. निसर्गाचं संतुलन जाग्यावर राहण्यासाठी कदमापूरचा एक माणूस इथं आलेला आहे. काय नाव आहे त्यांचं? कैलास भाऊ गाडे आहेत काय? कैलास भाऊ, अरे या कैलास भाऊचं चांगलं काम चालू आहे. प्रदूषण थांबावं. 1 मिनिट घ्या. पंजाबराव बापूने एवढा टाइम दिला, आज आभारी आहोत. पुंडलिक बाबाच्या दरबारात त्यांचे अनेक गाणे चालतात भाऊ. गुरु महाराजचा वारसदार येलाय सोबत. ओके. प्रदूषण, फुलं ते गंगे टाकू नये, ते एका ठिकाणी टाकावे. देवा धर्माचे फोटो रोडवर पडू नये, हे काम करतात. ते स्वतः गाडी घेतली का? स्वतः गाडी इवाज घेतला, जमा करतात. देवाची विटंबना होऊ नये, हे काम करतात. प्रदूषण थांबवतात. आणि आपण धुऱ्यावरले झाडं कापली, वावरातल्या विहिरीवरले झाडं कापले आपण.
काऊन कापले रे बाबा झाडं? लोक म्हणते वाननेराईचा त्रास वाढला म्हणून झाडं कापले. वाननेराईने मीटिंग घेतली. माकडाईनं एक दिवस ठराव केला 5 ग्रामसभे. त्याची सभा काय रेस्ट होती होते काय झाडावरल्या झाडावर 10-15 मीटिंग वाननेराई एकत्रित झाले. म्हणे का रे आपल्यासाठी झाडं कापण्यात आले म्हणे. मग म्हणे आपल्याला हलकट समजून राहिले लोक. आपल्या जण एवढा मोठा राम सेतू झाला, आपल्या जण एवढी मोठी रामरायाची सीता शोधून आणली आणि हे लोक आपल्यासाठी झाडं कापून राहिले. आणि ठीक आहे म्हणे कापतात तर कापू द्या, आपण वावरातला मुक्काम गावात घ्या. वाननेर आले गावात. तुला वाटते का गावात आल्या चुपचाप बसले? तुझ्या घरात आला, तुझ्या घरात पाहिलं इकडे तिकडे कोणी आहे का? तुला त्याला दिसलंय कोणीतरी फ्रीजचं दार उघडते आणि तुझ्या घरात तयार झालेली भाजी घेऊन पळते. आणि पहिले कुत्रे वाननेराईला घबरावा, आता कुत्र लट घबरावून एक झापड खाली घरापुढे काल वाननेरानं वाननेरानं कुत्र्याला हाकलली. काल मोठा सारखा राहत नाही बाई म्हणून सासूबाई तुला पाहा लागतो. आता तो सासूपणा कमी कर गेला तो का नाही तर म्हणजे मला गरम पाणी दे, गरम पाणी दे. आणि तोही पाहायला लागतो. सुनबाई तुझ्या सासूला गरम पाणी देत जाय. थंडीचा टाइम असते त्याला पाहिजे. सासूची जात आहे जास्तच गरम पाणी दे. ते जर बोलली तर डायरेक्ट तिने गॅसवर बसून देत जाय. काय म्हणा होय किती गरम होत तर काल सारखा राहत नाही. तुला काय वाटते तुझ्या घरी पैसे आले, पैसा संपत्ती आली म्हणून तुझ्या घरात चारो तरफ स्टाईल पडली, तुझ्या हाताचा ताण कमी झाला. कुठे तुझ्या हाताले काम? निसर्ग मोठा विचित्र आहे. तुझ्या हाताचा ताण कमी केला देवानं पण तुझे पाय तिरपे केले स्टाईल. समजली? हे कीर्तन चालू घडामोडीवर आहे, हे काही पोथी पडण्यावर नाही. आदर्श घ्या. महत्वाचा विषय सांगतो. कीर्तन 10 वाजता बंद करतो. भारत माता की. ना बाईले पगापासून हे पोरग बसून घेऊन राहिले. ना बाईची इच्छा नाही. ऐकू दे ना बे. बोलो पंढरीनाथ भगवान की. बहिणींनो तुमच्या पाया लागतो, भावांनो पाया लागतो, भीक मागतो. कीर्तनाचा शेवटला अंतिम टप्पा सांगायचा आहे. मी तुमच्या रक्ताचा भाऊ नाही पण तुमच्या धर्माचा भाऊ पाया लागतो. आंतरजातीय लग्न कर, जातीवाद नावाची चीज संपून जाईल, सतत संपून जाईल. पण बहिणींनो पळून जाऊ नको. तो बाप तुझी बाई उपाशी तापाशी झोपली. तो बाप रात्रंदिवस तुझ्या चिंतेत असते, तुला लहानाचं मोठं करते. 25 वर्ष तुला जगते. तू त्या मायबापाच्या जीवाची 1% पर्वा नाही करू राहील. पाया लागतो. प्रेम कर. राम रायाच्या गळ्यात हार सीता मातेनं कधी टाकला? धनुष्य मोडला. प्रेम तो बाबासाहेबांचं रमाईचं होतं. प्रेम तो ज्योतिबाचं सावित्रीचं होतं बाई. अहो कृष्णा प्रेम त्या अर्जुनानं बाण मारला मछलीच्या डोळ्यात. तुम्ही प्रेम करायला निघाले कोणासोबत हो? तो बापाची किंवा मायचा अनुभव आहे. 25 वर्ष तुला जपवलं, 1-1 रुपया जमा केला. तुला शिक्षणासाठी बाहेर देशात पाठवलं. शिक्षणाच्या नावावर पोरं पोरी माय बापाची लूट करून राहिले. तुम्हाला कीर्तन नाही पटलं तर कीर्तन झाल्यावर चप्पल मारा. पाया लागतो. कळकळीची प्रार्थना आहे. प्रेम करा पण शिक्षणाची लेवल पहा. परवा मी कार्यक्रमावरून रात्री 2 वाजता अमरावतीत आलो. अमरावतीच्या मेन चौकात चौकात 3 पोरं 3 पोरी मोटरसायकलवर 3 गाडीवर 3 जण चालले. मी चपला माणूस काय बोलावा अशा भलत्याच ठिकाणी. चपल्या माणसाले सवय जसं ती उंदीराला काही खायला नाही भेटलं तर तो स्वतःचेच दात खुपसते. असं आम्ही चपऱ्या लोकांनी कोणी बोले कीर्तन करायला भेटलं नाही ऐकायला कुठेही बोलतो आम्ही. ते 3 जण चालले 3 पोरी. म्हटलं का बाई एवढ्या रात्री कुठे गेली? कॉलेज होतं म्हटलं 2 वाजता कोणतं कॉलेज होतं? एक कोटी शांत ते म्हणे नाही ते काही बोलली नाही. पण दुसरी दिवस म्हणे शांतपणा करू नको गाडीत बसवायचा कोणी कॉलेजला जा. तुला काय करा बोल मोठा जग खराब आहे. पण बहिणींनो पाया लागतो. भीक मागतो. विनंती आहे माय बापाचा विश्वासघात करू नका. चारित्र सांभाळा बहीण भावांनो. धन गया तो कुछ नहीं गया, शरीर गया तो थोड़ा गया, चारित्र गया तो सब कुछ गया, सब कुछ गया, सब कुछ गया. ज्या ज्या महाराज लोकांचं चारित्र गेलं ना ते जैलात आहे. समजले?
काही महाराज लोक संपले. तुकोबारायाच्या समोर तर वेश्या नेली. तुकोबाने काय म्हटलं? पराची आणणार भगवानी वा तुकोबाराया वा तथागत भक्त. अरे अंगुली माणसारखा बदलवला. म्हणून पाया लागतो तरुणांनो भावांनो, दूसरे के लड़की पर गैर आंख उठाने वाले, एक दिन तेरी भी लड़की सैली होगी. हे कधी विसरू नको बाबा. वाईट नजरेनं कोणी माय बहिणीकडे पाहू नको. रावणासारखाची चालली नाही, त्याची इस्टेट मापवल्या गेली नाही, त्याचंही नाव निघत नाही. पाया लागतो. मी भीक मागतो. अहंकाराने दाबा, अति याच्यात जाऊ नका. बहिणींनो, माय बापाचं जीवन सांभाळा. तू पळून चालली हो, कोणासोबत चालली हो तू? हे खोटे तुला खोटे आश्वासन देतात ना हो. तो फायनान्सवर गाडी घेते, गटावर पेट्रोल टाकते, गटाच्या साहेबाला की पलंगा खाली लपते, आणि तू त्याच्यावर प्रेम करतो. बरं, प्रेम करणं शिक्षणाची लेवल तपाय, अंतर जातीय लग्न करणं शिक्षण. अहो, पोरगा कलेक्टर, पोरगी एसडीओ, पोरगा तहसीलदार, पोरगी शिक्षिका. पण असं नाही आता पोरगी डीएड बीएड. कुठं नवीन काय तुम्हाला प्रेम झालं? हे कोणतं प्रेम आहे होता? न सांगताच आज हे कडे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. गुतू दे मग भीती कुणाची, गुतू दे, गुतू दे. कुठं असते मग भीती कुणाची, एखादी कचुरी खाऊ घातली शेगावची. चुकून एका वळणावर सहज कसे गमतीने भेटलो. आई सांगत काय सहज फज नाही भेटला. पहिलेच मेसेज टू मेसेज झाला आजी. मेसेज काही कोणाला दिसत नाही. म्हणली तुला नाही समजून आलं हे काही कायचा मेसेज आणि कायचं तुला काही माहित नाही. व्हॉट्सअप, फेसबुक तुला काही पता नाही. तुझ्या काळात नव्हतंच ते. तुझ्या काळात पुन्हा खाना होते. कुठ्या कुठे पुन्हा येत होत. आणि आता तो मोबाईलवर काही भेटते बाई. आई बाबा, सत्यानाश झाला रे. चांगले चांगले संसार उद्ध्वस्त झाले. तुम्ही हसून राहिले. हसा हसा, तुम्ही कीर्तनाला हसा, पण एक दिवस आमच्या गोष्टीवर येसा. तुम्हाला आमचा हसा वाटून राहिला. आमच्या प्रबोधनकार कीर्तन करायला हसता तुम्ही. टीका करता आमची करा. आम्हाला नेटातून काढता. काही लोक तर म्हणते यांच्या गोया सरले, तरी आमच्या गोया तुम्ही आणून देऊन नाही राहिले. लोक वाटतील ते बोलतात, बोला. पाया लागतो. वेळेत आपण सावरा. लेकरेवर लक्ष द्या. याची चिंता नाही. कोणी निंदा, कोणी वंदा. आजचा माझा कार्यक्रम औरंगाबादले संभाजीनगरले डॉक्टर साहेबांना व्याख्यान ठेवलं होतं 1 तासाचं. पण प्रमोद बापूचा फोन आल्यावर काहीच जमत नाही. नो ओपील म्हणे. त्याला फोन लावला. रामपाल महाराजले तिथं पाठवलं. पत्रकार दिनाची संधी उपलब्ध पुन्हा करून दिली. आमचे बिलाल खा भाई पठाण खा तुमचं पिछे. आज प्रेम आहे. उद्याचा कार्यक्रम आहे मला जुनं उस्मानाबाद, नवीन धाराशिव 6 वाजता बचत गटात. संग्रामपूर. सतत महिन्याला 20-22 दिवस हिंडतो मी. पण पाया लागतो. बहिणींनो, प्रेम करा. आंतरजातीय लग्न करा. फक्त पळून जाऊ नका. माय बापाचं नाव रोशन करा. बदनाम करू नका. चालू संसार तुटून राहिले. नवरा बायकोची भांडणं वाढले. नातं गोतं सुटलं. प्रेम संपलं. माय बापापासून पोरं दुरावले. सगळं सोयरे विसरले. कोणी कोणाचं नाही. मतलबापुरतं राहिलं फक्त जग. आदर सन्मान काही राहिला नाही की आपला कोणीतरी लागते म्हणून आपल्याला बोलते. संपलं ते. संपलं सगळं. संपलं. पाया लागतो. भीक मागतो. विनंती आहे तुम्हाला. पाया पडून प्रार्थना आहे. प्रेम कर बाई तू. पण कोणावर करून राहिली तू प्रेम? हे मोठं हॉटेलात काम करू राहिला 150 रुपये रोजानं. त्याला तर ती आठवण येते फिरे करीनची. तिथं काय म्हणते, दिल तो पागल है, दिल दीवाना है, पहली पहली बार हंसाता है यही, हंसाता है यही, रुलाता है
पाकिट होते. दिल तो पागल है, आता हा बसत नाही, त्यानं सोबती घेतला. दिल दीवाना है, दिवाना आहे, त्याला माहित नाही दिलाले पुरा पोता देश की लागते बाबू त्याले. दिल तो पागल है, जास्त पागल जाणार असेल तर पागल गाण्यात घेऊन जा. दिल तो पागल है. बहिणींनो पाया लागतो, भीक मागतो, पोरापोरीचे लग्न सामुदायिक लावा. एवढ्या रुळ्या परंपरा वाढत चालल्या. किती वाजले रे? 10 वाजले की समजू बाबा. किती वाजले? 9:10 वाजले किती? 9:10 8. पहिला तर मुद्दा आभारी आहोत तुमचा. मला नाही वाटत कोणी एवढ्या लय 1 घंटा बसता. तुमचं प्रेम आहे. मी सत्यपाल महाराज मुळे संदीप पालची खंजिरी चालू झाली. मी अंजनगाव सुरजीत आहो. तुम्ही लोक आमच्यावर प्रेम करता म्हणून आम्ही मोठे आहोत. आम्ही एवढं पोटतिडकीनं काऊन बोलतो? कोणतरी सत्य बोलणं पाहिजे. पाया लागतो बाबा, भीक मागतो. माय बापाचं नाव रोशन करा. बहिणींनो बैताड्यासोबत पळू जाऊ नको. इथंही कुणी गुतेल गातेल सांग. उद्या घरी गेल्या गेल्या फोन लावा. बाबा म्हणा भावाचं कीर्तन मला पटलं. परवा एका गावातली घटना आहे, घडलेली सांगतो. लग्न जुटलं, साक्षगंध झालं, टिळे लागले. उद्याचं लग्न. पहिली रात्र लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम ठरला. पुऱ्या घरात हळद लागली. नवरीच्या बाईनं हातभर बांगड्या भरल्या. पुऱ्या गावात हिंडे. महापुरीचं लग्न आहे, हळदीचा कार्यक्रम आहे. पुरीचा बाप पिवळा जलद झाला. घराच्या पुढे पेंडाल पडला. पुढे पाहुणे घरात मावत ना. आणि दुपारी अचानक हवेसारखी बातमी गावात पसरली. पहिली बातमी येते याच चॅनलवर, नंतर पत्रकार लोक पैसे. पहिली बातमी बाईपाशी येते. कोणती? किती कोणाला माहित नसो पण बाईला माहित. दुपारी 3 वाजता एका बाईनं चर्चा सुरू केली. गाव काही समजलं काय? सांगतात ते मोठं वरामध्ये समजलं काय? ते म्हणे काय झालं? ते होती पहिली. दुसरी म्हणे काय झालं? ते म्हणे नवरी गेली. म्हणे उद्या होतं लग्न, आज काऊन गेली? ते म्हणे तशी नाही गेली. म्हणे एसटीनं फुकट होती म्हणून गेली काय? नाही ना म्हणे, माहितीला नाही माहित ना, ते गेली. म्हणे गेली करता करता 4-5 बुडे गोड ऐकू गेली. एक बुटी उठली म्हणे, एकटी दुपटी हैती भरली पोरगी हिंडली. मी जुन्या लोकांचं ऐकत ना. नवरी नक्की भूतानं घेरली. खेड्या पाड्यात भूतही मोठे येतात बाई. त्या दुसरी बुटी तिसऱ्या बुडीला जागे म्हणे भूतानच दिली. पण तो भूत म्हणे झाडावर नव्हता म्हणे. तो 4 चाकी घेऊन आला आणि या चुरळींना घेऊन पळाला. मग झाली चर्चा. नवरी गेली. मग ऐकू गेलं पेंडालवाले म्हणजे कुछ ना कुछ तर गडबड है भाई. सरकार गिराने वाला है. ते म्हणे गडबड आहे. पेंडालवाल्याने पेंडाल सोडणं सुरू केला. मग आला आचारी. आचार्यानं बुंदी काढली होती. हात बेसनानं भरले होते बदला. तो म्हणे काय गडबड आहे? पेंडाला नाही, शांतपणा करू नको. भरली म्हणून सव्वा लाखाची ठेव. तो म्हणे काय झालं? म्हणे नवरी गेली. तो म्हणे त्यात बुंदी काढली. अबे म्हणे किती झारे काढली? म्हणे 2 झारे काढली. अबे म्हणे बाकीचं बेसन जमा कर. मग आला हेडो शूटिंग वाले. तुम्ही नाही ठाकरे बुवा. ते म्हणे मी तर पक्का लुटकलो. ते म्हणे काय झालं? अबे म्हणे मी नवरदेची एकूण बुकिंग आहो. नवरदे फुल मोसमात होता. 4-4:30 पावणे 5चा टाइम झाला. घोड्यावर बसणार, कट्यार बिट्यार बांधे. घोड्यावर बसायची तयारी. फेटा तुरा मोरा अळसेल, चमकी अंगावर, अत्तेर एवढं वास. अत्तेरचा 4 खेड्यात वाच आहे. पोट्टे नाचून राहिले. व्हिडिओ शूटिंग वाले गेले. घोड्यावर नवरदेव बसणार. त्याचा हात धरलाय खाली होता. तो म्हणे शांतपणा करू नको. पहिले झालो तिथचा झालो. ताण शिल्लक झालो. हेच तर मोठे कनेक्शन लावलो जमलं. तो म्हणतो खाली होत. तो व्हिडिओ शूटिंग वाला म्हणे शांतपणा करू नको. भरली मूठ 1.25 लाखाची ठेव. अबे म्हणे डबल आला तर मोठा सहित लाख मारी. तो म्हणे ऐकून घे प्रेमाना. तुला समजदारीने सांगायला आलो. तू ज्याच्यासाठी चालला
तो एटम दुपारी 3 वाजताच गेला. घोड़े पे होके सवार चला है दुल्हनिया कमरिया में विषय नाही हा. अरे ज्या घरात असे प्रसंग घडतात ते कुटुंब बर्बाद होता. माय बापाने विश्वासात घ्या. जात धर्म पाहू नका, शिक्षणाची लेवल पहा, लग्न लावा, पळून जाऊ नका, माय बापाचं नाव रोशन करू नका. आम्ही जेवढं प्रबोधन करून राहिलो त्याच्यापेक्षा उलट प्रतिग्रामी म्हणजे वाळून राहिलो. वाईट गोष्टी, लग्नातल्या प्रथा आम्ही म्हणतो कमी करा. आता लग्नातल्या नवीन प्रथा निघाल्या. पहिले बाई लग्नात नवरदेव जाऊन बस पुढची होत त्या काळात आजी डायरेक्ट नवरी आली शुभमंगल. आता तसं नाही, पहिले नवरदेव जाऊन बसते, अर्धा घंटा वाट पाहिजे, नवरी येऊनच नाही राहिली म्हणते, त्याच्या मनात शंका वाढते, अधिक गेटवर जाते, गेटवर थांबते, नवरीला बोलावं म्हणते, डायरेक्ट कधीच हातात घेते आणि चालले मग तून हातात हात धरून ते नवरी त्या ढोलीत बसवतात. ते ढोली आली ना, मग त्या ढोलीत नवरी बसल्या, तिला असं वाटते आपण काय 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 कोण्या मोठ्या याच्यात बसली, एवढे मोठे जनसमुदाय लोक पाहून राहिले, वडीलधारी, ते पोरगी बसते, मग ते गाणी सुरू लागतात आणि ते पोरगी इकडे बोट दाखवते, इकडे दाखवते, हा इकडे दाखवतो मी राहिले आता हे काही एकच भेटते का? आम्ही ती जाईल तर ती काही ना काही घेईन. समजले? इथं लग्नात बाबा ती अधिक पद्धत आणली. नवरदेव नवरी यायच्या पहिल्या दिवशी ती हे लावतात स्क्रीन. नवरदेव नवरीनं काय काय काम केले ते पहिले पाहायला लावते लोक. सांगा, हे हकीकत आहे. शेतकऱ्याकडे कोणाचंच लक्ष नाही. म्हणून तुम्ही संघटित व्हा, आत्महत्या करू नका, हिंमत हरू नका, स्वतःच्या भरोश्यावर सगळा पत्रकार बांधव तुमच्या पाठीशी आहेत. एकत्रित या ग्रामगीता नावाचा ग्रंथ तुमच्यासाठी लिहिला तुकडोजी महाराजानं. जगात असा संत होणार नाही बाई तुकडोजी महाराजासारखा, त्यानं सर्वांचा विचार केला. तुझ्याकडे ग्रामगीता नसेल तर माझ्याकडून घेऊन जाजो. बंजारी समाजात एक ग्रंथ ग्रामगीता निर्माण केली. आमचे मित्र आहेत पंकज पाल महाराज. 100 रुपये किंमत आहे. कीर्तन झाल्यावर नाही जो बंजारी भाषा माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे काय? तू आहेस का बंजारी भाषेत बोलतो काय? पण माहित आहे काय? गाणं ऐकू तुम्ही बंजारी भाषेत तुम्हाला. दीदी दीदी तेरा देवर दीवाना आएगा, हे तर आपलं हिंदी आहे, हे बंजारी थोडी आहे. मी ऐकतो तुम्ही आता बंजारी. अरे दारू पिऊचो करचो धिंगाणो, दारू पिऊचो करचो धिंगाणो, अरवेडो युनुलो रे जमानो, अरवेडो. कोणाला लागली 100 रुपयाची आहे. 8 पुस्तकं 250 रुपये. ग्रामगीता 50 रुपये किंमत आहे. ग्रामगीता मोलाचा ग्रंथ आहे. जीवनात वाचा, तुमचं जीवन बदलून जाईल. या ग्रामगीतेमुळे पोपटराव पवारांचं गाव बदललं, भास्करराव बेरेवाडलाचं गाव बदललं, अनेक गाव बदलले. माझे गुरु सत्यभाऊ महाराजांवर 2 पुस्तकं लिहिले. कवी इंग्रजी लिहिले. एक भाऊ बोले तैसा चाले 50 रुपयाचं. कारण बोले तैसा चाले म्हणजे काय? पत्नी मरण पावली, देहदान केलं, वडील गेले नेत्रदान, आई गेली शरीर मेडिकल कॉलेजला, मुलगा एकच आहे डॉक्टर धर्मपाल. माझ्यासारखे 50 जण तयार केले. कीर्तन झाल्यावर पुस्तकं लागली नेजा. अभंग वाणी आहे तुकोबाची, 15 रुपयात मोजके अभंग आहे. गाडगे बाबाचं शेवटलं कीर्तन आहे. तुम्ही रातभर नाही उठत. आणि कॅलेंडर आहे तुकाराम दादा गीताचार्य. हमारे गाव में हमारा राज, पॉवर टू द पीपल, सत्ता लोकांच्या हातात. फक्त 40 रुपये किंमत आहे. 2024च पूर्ण माहिती आहे. एकादश, अमावस्या, पौर्णिमा, जयंत्या सगळं. आणि कोणाला खंजिरी लागली 150 रुपये किंमत आहे. मोजक्या 2-4च राहिल्या.
गाडगे बाबाचा फोटो लागला तर 200 रुपयाचा. लोक म्हणतील धंदा आहे काय, प्रचार आहे. हे का नाही, हे काही वाजते या वाद्यातून, काही वाजवा. मला वाटेल आज येत नाही, पण आली राहिलो. त्या यंत्रणेनं सगळ्यांनी सहकार्य केलं. पत्रकार बांधवापैकी कोणाचं नाव सुटलं तर माफ कर जा. ग्रामीण पत्रकार संघाचे आणि देऊळगाव साखरच्याहून रामचंद्र पाटील आले, उदयदादा पवार आले, प्रभाकरराव गायकवाड आले, दिनेशदादा देशमुख बापू आले, नवलदादा राठोड भी आले, बेटी चव्हाण भी आहे, अभिजित दादा देशमुख आहे, संजय दादा राठोड पण आहेत, संतोष दादा राठोड आहे. सर्व मंडळी बापू सोबत आले आणि हे 2-3 5-6 खेड्यातून एवढं अंतरावर गजानन बाबाच्या मंदिरात आले. तुम्ही एकत्रित या. तुकडोजी महाराजांनी देवाला वर मागितलं, आम्ही ऐकलं. काही वर मागितलं. दशरथाला मला वर दे म्हणे, 14 वर्षाचा वनवास प्रभू रामरायाला, आणि दुसरा वर माझा भरत गाठीवर बसणार. 2 वर मागितले. दशरथ बेवत झाले. आजही काही मेले काय, आजही वर मागणारे आहेत. आजही वर मागतात ते नवरे. ऐकून घे, शेवटली रात्र आहे. उद्याच्या दिवशी तुला दिसणार नाही. 2 वर मागतो. एक तर तुझी माय राहील, नाही तर मी राहील. त्याने विचार करते पहिलेच तर भेटे ना, माय गेली तर चालते पण तू राह म्हणते. पण जगाच्या पाठीवर तुकडोजी महाराज नावाचे संत झाले. त्यांनी देवाला वर मागितला, देवा मला असा वर दे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरती असावे, देवरती असावे, आज एकादशीचा दिवस आहे भाऊ. त्यांनी फराळाची सुविधा केली, त्यांच्यासाठी टाळी वाजवा. हमारे बिलाल था भाई पठाण या कार्यक्रमात मिळून तुकडोजी महाराज म्हणायचे, मग तो कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे. कीर्तन म्हटलं 2 घंटे, तमाशा राहिला रात्रभर. चालता काय 5 मिनिटं गौतमी बाईची भेट घेऊन येऊ. सादर करीत आहे गौतमी पाटील. भयानक मोठे मोसम पकडतो. एका मिनिटात लिखाणाची कला, वाचण्याची कला, बोलण्याची कला. कोणाला कोणती कला, कोणाला कोणती कला, कोणाला गाव खराब करायची कला. कधी एका जागी गाव येऊ देत नाही. त्याला गाव चांगलं काम असलं तर सैनच होत नाही. काही ना काही उचापती धंदे करीनच. आणि हे गाव देवासारखं आहे. करोडो लोक बसेल आहेत. ज्यांनी हे बाकडे दिले. अरे म्हातारपणात लोकांनी बसायसाठी एवढं मोठं रम्य ठिकाण केलं. ज्यांच्या डोक्यात ते कल्पना आली त्यांना धन्यवाद द्यावा. प्रसन्न वातावरण. वरणा, रोहना, पुढे देवठाणा, म्हणजे 4-5 गाव आहेत नाही. देवठाणा से लेकर वरनाथ, वरणा से लेकर रोहनाथ, रोहना से लेकर काळेगाव तक, काळेगाव से लेकर ढोरगाव तक. मुझे प्यार करो
बापू से लेकर पंजाबराव दादा तक बिलाल खां भाई तक असं हे सगळं प्रेम आहे. मरेपर्यंत प्रेम ठेवा. मी तुम्हा लोकांचा आशीर्वाद आहे. जीवनाची गॅरंटी नाही. समृद्धी महामार्ग झाला शॉर्टकट पोहोचण्यासाठी. 8 घंट्यात नागपूर ते मुंबई. पण बाई कथा कठीण आहे समृद्धीवर. 24 जण एकाच वेळेत एकाच देखत मरताना एकामेकाने पाहत होते. 24 जणांचा जीव तळमळत होता. बुलढाण्याच्या जवळच राहिली. शेवटली भेट ठरली त्यांच्या लेकराची. कोण्या कुटुंबातले सगळे जण एकाच गाडीत बसले होते. अरे मरताना सांगत होते की आपण चाललो. अरे काय नवे माणसं आपण चाललो आता. 24 जण एका वेळेस. थोडी गलती एकाची गलती 24 जणांना भरा लागली. म्हणून पाया लागतो. कृष्णानं समजोता केला. ज्ञान वाटलं. कौरवाच्या सेनेला सांगितलं ऐक समजदारी घे. समजदारी घे. आखरीच्या टप्प्यात विद्या हानी करते. विद्यात अधिक ज्यादा हानि होता है नफा नहीं रहता है. ऐक बलराजा 5च गाव दे. धृतराष्ट्रा 5 गाव दे. 5 गाव दे. पण धृतराष्ट्राले बिघडवणारा शकुनी मामा. या शकुनीच्या गोट्या गावागावात असतील तर धरणात फेकून द्यायचे. या गोट्याने गाव खराब केले. या शकुनीच्या गोट्या कामाच्या नाहीत. समजले. धृतराष्ट्राचं कोणलं प्रेम भीमावरला कामाचं नाही. विजय झाले माझे पुतणे म्हणून कृष्णाले म्हणे भीम मला मुझे गला लगा देव. पण त्या गल्या लगाण्यात भीमाले संपवण्याचा डाव होता. हे प्रेम नको. पुतना मावशीनं कृष्णाले दूध पाजलं. ते पुतना मावशीचं प्रेम नको. हे कीर्तन आमचं कटू सत्य आहे. लोक येले पाहिजे वा वा मस्त जमलं काय आयोजन केलं चला त्या घेऊ. त्या बाजूही नको भाऊ. तुला राग आला तसा नाही. आमचं असं आहे. पाया लागतो भीक मागतो. मला तुम्हाला पाया पडून प्रार्थना आहे. वाईट काम करू नका. वाईट मार्गाने जाऊ नका. माय बापाचं प्रेम सांभाळा. माय बापावर प्रेम करा. तुम्ही उठणे नाही. रात्रभर उठत ना. पत्रकार संघाकडून आज पत्रकार संघातर्फे मी आपला आभारी आहोत. काय लोकांना रेकॉर्ड ब्रेक टाकलं करून सर्वजण आमचे बिलाल खां भाई. मी तुमचं एक गाडगे बाबाचं पुस्तक देऊन एक स्वागत तर करायचंच आहे. आणि शांताराम भाऊ बी आहेत. शांताराम भाऊ पण आहे. आज प्रमोद बापू आमच्या पंजाबराव बापूनं एवढा वेळ काढला. खूप आभारी आहोत तुमच्या या कार्यक्रमासाठी. मी 1 मिनिट विनंती करतो तुम्हाला. बिलाल खां भाई. मस्जिद में भी है खुदा मंदिर में भी राम है. दोनों नहीं है भक्तों में सिर्फ उनका नाम है. दोनों नहीं है भक्तों में सिर्फ उनका नाम है. एक कई आबाली खोलिया. एक हजरत बन के आया. एक बन गए शाम रे. दोनों नहीं है भक्तों में सिर्फ उनका नाम है. रात्रभर सरत नाही कीर्तन. आज आमचे बाबाजी बसेल आहेत. याचं काय नाव बोरशे. कोण्या गावचे. रोहना. साधा सुद्धा माणूस आहे. पुरं पिवळे कपडे घालून आज आनंद घेतात. खुश आहेत. ते नाराज नाही. नाही तर साधू माणूस साधूच्या कीर्तनात बसत नाही. ते प्रेम आहे. त्याच्या कोणी काळी आहे. जास्त हिटगावला तर एका नंतर थंड करी. तुमचा चेहरा कोण खुश झाला. एवढे हसून राहिले तुम्ही. नाही तर लोक हसतच नाही. काय त्याला बिमारी होईल तर काय सांगा. तुम्ही प्रसन्न आहे. आनंद झाला मला. खुश. मला या जाणं आहे ना. तुम्हाला वाटतं का पुण्यतिथी जयंती होते. अरे गजानन महाराजच्या प्रगट दिन झाले. पुऱ्या देशातून लोक येतात. आपला तर प्रगट दिन नाही. जन्मदिन होते. 2-3 बोर्ड छापतात. संपला. आपली तर पुण्यतिथी नाही. जयंती नाही. जास्तीत जास्त 13वी. मेल्यावर तुमचं
नावही निघत नाही. तुम्ही मेले त्याच दिवशी तुमच्या घरातली जी मीटिंग होते, पांडेबाबाची भेट घेतो, सातबाऱ्यातून नाव कमी करायला लागतो. अरे तेरवी तर होते काय जो बहीण करा ती हिशा टाकीन, पहिले सह्या घेतो, मेलाही नाही. आणि मग 6 महिने झाले की तुमचा एक फोटो बनवतात, तो फोटो सज्जावर ठेवतात. 6 महिन्यानं पहिली अकर्प गमावशा येते, तुमचा फोटो काढतात. तो फोटो कोण काढते? तुम्ही मेले, तुमचा पोरगा नाही काढत, तुमच्या पोरगा त्याच्या पोराला सांगते नाताले, बाबू रे मा बाप मेला, फोटो बनवला, सज्जावर ठेवला, 6 महिने झाले, अकर्प गमावशा आहे, उद्या जेव्हा लिहीन फोटो काढतो. मग ते फोटो काढते, तुला असते, सज्जावरला फोटो काढते, त्याची माहिती हवं तर देते. थांबरे पोट्ट्या, 6 महिन्यापासून फोटो कोपऱ्यात होता, लय झाडे लागली असतील त्याले, फळं आणतो, फळा थांब टाकतो. मग तो फळा ते फळं आणते, फोटो काढते, त्याला झटकते. येतो उद्या जेवाले, येतो. लय तीर मारले त्या एवढ्या वर्षाचा गजानन महाराज मंदिरात लोक वर्गणी देऊन राहिले, त्याच्या रुपया दिला नाही, उलटे लोक करून राहिले, तू गाड्या करून राहिला. येतो जेवाले, भर सकाळी उठला, लोकांना वाटते तू धार्मिक होता, तू काय धार्मिक रे, तू तर लोकांच्या सेन्स चोरायला उठला. भर बाया जेवावरात कापसाले होत्या, कापसाचा अंदाज बांधला, आजच्या तारखेत 50 किलो भरते ना कापूस, पण तुझ्या पहिलेच काटा कमी करून तुला कापूस तुझ्या 40 किलोच्या वरती भरूच नाही त्याला. येतो जेवाले, संध्याकाळ झाली, फोटो पुढे अगरबत्ती पुढे रांगोळी, रांगोळीच्या पुढे पत्रवाळी आटम, वरण भात, पोळी, गुलाबजाम, बासुंदी, कढी, भजे. पुढा फोटोतून पाहिजे बिना वरणाचा आज फोटो नाही मावून राहिले, येतात नाही मावून राहिले. संध्याकाळ झाली, फोटो उचलला, होय सज्जावर. 19 फेब्रुवारी आली, आठवण येते मला भगवा झंडा दिसल्यावर, भगवा झंडा दिसल्यावर, सावमात ही धर्म मानला सगळा माणूस की, तुझ्या धर्मजाची कशू भगवंता गळावर. 14 एप्रिल आली, आठवण माझ्या बाबासाहेब आंबेडकरांची येते. अरे ज्यानं तुम्हा आम्हाला स्वाभिमान शिकवला, त्या महामानवाची आठवण येते. ज्यानं प्रत्येकाले बोध केलं, त्या बाबासाहेबांमुळे आम्हाला बोलण्याची ताकद मिळाली. भाऊ आज गोरगरीब समाज बोलून राहिला, समजले? कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं शोध, कोणामुळे झालं तुझ्या जीवनाचं शोध. अरे पोरा, अरे बाई, सरपंच झाली सखर. अरे बाबा समाधी हे घरी जात नाहीत रे बाबा, ते नाही तू गेली 10 वाजलेच नाहीत ना, पुढे 11 वाजलेलं का पाया लागतो. असाही कार्यक्रम होणार नाही. रोहिण्याची अशीच आठवण राहो नेहमी. मला पहिले तर ट्रॅक्टरची आठवण आहे, तेव्हा दुःखात घटना घडली होती. आज खंबा पडला, बरं झालं तो कोणाच्या अंगावर नाही पडला, बरं खंबात पडला, तो याच भागातला पडा, म्हणजे बाजूला पडला असता तर चाललं असतं. पण अति मंदिराच्या देवावर प्रेम होतं त्या खंड्यात. त्याला वाटे देव अंधारात पोहोचला तर बरोबर. गजानन बाबा तुमची कृपा, दीन दुखिया को तूने हसाया, गजानन बाबा जब तेरी माया, गजानन बाबा. म्हणून तुम्ही या 7 खंजेरीत मला व्यसन दे. माय बापांनो तुमच्याही आभारी, पुन्हा आम्हाला जावं लागते. उद्या सकाळी शेतकऱ्याला काम धंदे, शेतीमालावर लक्ष द्या. विकू नका एकदम. तुम्ही मला विकू नका का तू पैसे देत काय? हाल आहेत राजे शेतकऱ्याचे, हाल आहेत, खरोखर हाल आहेत. आज तुमच्या कापसाले भाव नाही. काय कापसाचा विचार करा ना तुम्ही. काय भाव पडून राहिला शेतकऱ्याचा कापूस, वेचायला बाया भेटत नाही. काय दयनीय अवस्था आहे रे त्याची. आणि भाषण देणारे भाषणात सांगतात शेतकरी बंधूंनो,
त्यांना बंधूंना म्हटलं की त्याला एकदम गलपट पकडून वावरात न्या, चल पराडील बांधे. मग समजून दिले बंधूंनो. त्यानं म्हटलं बंधूंनो आणि भगिनींनो म्हटलं की त्याच्या मागून खदाडी बांधा कापसाची जा गाबोल्यात. मग समजून दिला बंधूंनो आणि भगिनींनो इंच पिकवा म्हटलं रे की त्याला म्हणा या फुटीनं पाणी लाव, सरप निघाला की समजून तुला इंच. शेतकऱ्याची दैनीय अवस्था आहे. या जगाचा मालक आहे तो, या जगाचा चालक आहे तो, पण आपली संघटना नाही राहिली. अरे ड्रायव्हर लोकांना संघटना केली तर सरकार झुकवलं. 4 दिवसात टेलिंग सोडो, जाग्यावर एकदम कायदा थांबावा लागला. समजले? संघटित व्हा, एकत्रित या, पाया लागतो, भीक मागतो. सर्व गावकऱ्यांनो, तरुणांनो निर्विस्मी राहा. कोणाची दारू फुकटची भेटली तर गोड करून पिऊ नका. माय बहिणीचा विचार करा. या रूढ्या परंपरा तोडा. अंधश्रद्धेला खत पाणी घालू नका. श्रद्धा ठेवा. महामानवाचं साहित्य वाचा. युग मोबाईलचं आहे. आजी काही भेटते मोबाईलात, काही मागणं तू मोबाईल. हॅलो गुगल, हॅलो गुगल भाऊ, हॅलो गुगल, एकादशीचा फराळ किती वाजता चालू होणार आहे? लगेच गुगल सांगते हॅलो हलकटा, तुला अधिकार नाही फराळाचं विचारण्याचं, कारण तू एकही वर्ष वर्गणी दिली नाही. काही सांगते गुगल. समजली? खुश राहा, नाराज होऊ नको, भांडू नका, भाऊ भांडू नका, मिळून मिसळून राहा. जीवन संपणार आहे. कोणाला वाचायला? हेच तर मागितलं गाडगे बाबा मागेने तुला श्रीहरी घाम गाळो तुला श्रीहरी घाम गाळो मिळोबा कोणी नसो भिकारी, कोणी कुणाचा हिवाळ तरी कोणी नव्हतो. राष्ट्रवंदन होईपर्यंत कोणी उठणार नाही, कोणाला काही होणार नाही. गोपाला देवकी नंदन गोपाला, आम्हाला ही तुझी लेकरे पुण्य समाजते बापाला. कोणीही मदत जाणार नाही, कारण पत्रकार बांधवांनी एक योजना आणलेली आहे. तशी बाहेर एसटी अर्धी झाली, एवढी गर्दी वाढली अर्ध्या एसटी तो बाई किती बाई गोष्ट करून राहिली. काय घरातच मरत काय? चाललं जरा तीर्थयात्रा फिरायला, पण हे नाही सांगून राहिली तुला एसटी फुकट आहे. गाडगे बाबा देवाला मागायचे देवा म्हणून तुम्ही आम्ही जाणार आहोत. म्हणतात कोणी 5 मिनिटं थांबा, कार्यक्रमात समारोप टप्प्यात आला. मी एकटा काही करत नाही. माझे ड्रायव्हर आहे सुमित भारसाकडे, 400 किलोमीटर वर पोहोचवणार आहे. सतत धावत असतो. तुम्हा लोकांचा आशीर्वाद पाठीशी ठेवा. माझे गुरु सत्यपाल महाराज उन्हाळ्याच्या सुट्टीत सुसंस्कार शिबिर शिरसोली यांचं गाव आहे, तिथं आश्रमात घेतात. लेकरं पाठवा, वारकरी संप्रदायाच्या शिबिरात पाठवा. आपण सर्व एक आहोत, सर्व वारकरी आहोत, सर्व मिळून राहू. पुढील कार्यक्रम आदरणीय आमचे कीर्तनकार ताईचे वडील आमचे काका इतर रात्रंदिवस मेहनत घेतात. 2 मिनिटं या कार्यक्रमाचा समारोप करतील.